Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेत तलवडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक आठवले साहेब यांचे चिरंजीव श्रीमान अक्षय अशोक आठवले यांची मुंबई मंत्रालय ओबीसी सेलच्या सहाय्यक SO कक्ष अधिकारी मंत्रालयात नियुक्ती झाल्याबद्दल तलवडा गावकऱ्याकडून अक्षय अशोक आठवले या विद्यार्थ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सत्कार करण्यात आला। यावेळी गावातील आजी माजी सर्व पदाधिकारी व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी मुख्तार अली, माऊली डोंगरे, अक्रम सौदागर अशा अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केलं। विजय डोंगरे यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाचं आभार मानलं, अशी माहिती डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बंधूंनो आणि सामाजिक कार्यकर्ते, कारण आता सगळ्याचे नावं घेणं, कारण ज्ञानेश्वर माऊली इतकं लांब घेतलं तर आताच घेत नव्हतं, मी त्याला पुण्याचं समजावून घेतलं त्यांनी, पण चांगलं बोलला। आता मला बोलायची याच्या पुढं काही गरज वाटत नाही, कारण की सगळं बाबासाहेबाचं देणं म्हणल्यानंतर सगळंच खरं आहे। आमचे आजचे जे अशोक आठवलेने जे घडविलं, अक्षय आठवलेला स्वतःही एक, कारण विद्यार्थी हा चिकूळ असतो, त्याला घडवायची जबाबदारी शिक्षकावर असते। तसंच जे डोंगरे सर म्हणले का मी तेव्हा बी मुख्याध्यापक होतो आणि आधी बी आहे, तर हे घडविण्याच्या मागं आपली एक शक्ती आहे सर, आणि त्यांनी त्या शक्तीचं चीज केली, त्याच्यामुळं आज अक्षय, त्याला झीज नाही असा अक्षय। आता त्याची मनोकामना आहे का ते कलेक्टर होणे, IAS, तर आम्ही सगळे गावकऱ्याच्या वतीने तुला शुभेच्छा देतो तर तू नक्की IAS होणार, तुझी मनोकामना पूर्ण होणार। आणि भविष्यात तू ज्या सेक्शनला आहे OBC, आज सगळेकडे OBCच्या सेक्शनसाठी फार मोठे काम आहेत। OBCच्या या सेक्शनला आज पूर्ण महाराष्ट्रात OBCचे आंदोलन चालू आहे, आणि असं मुख्य खातं जे तिथे चालतं ते कक्ष अधिकारी म्हणून ज्याच्या सही बिगर पुढचं कागद जात नाही। मग विद्यार्थ्याची OBCची स्कॉलरशिप असो, कोणतेच काम असो, OBCच्या हॉस्टेल असो, कारण श्यामकुंडला सगळं जास्त माहीत आहे सरला OBC, तर श्याम सर उचलल्याशिवाय राहणार नाही, तर स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी। आपण इकडे वर बघ भीमा, ए भीमा इकडे बघ वर, आणि कुठं बघ तुम्हाला आता करा थोडं मागा सरका, थोडं मागा सरका। आले अक्षय IIT तर चाले, याच्या खिशाला दोन दोन पेन, याच्या खिशाला दोन दोन पेन, अगबाई मोहा, अगबाई महा। म्हणजे शोभाताई काय म्हणतात, अक्षयच्या आई शोभाताई म्हणतात, अगं बाई मोहा, पोरगा साहेब झाला आहे बाबासाहेबाच देण। थँक्यू, धन्यवाद। आज अक्षयचं शिक्षण आपल्या इथं जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 10वी झालं, त्याच्यानंतर तो BSc अग्री परभणी विद्यापीठातून त्यांनी केलं। एक सुंदर असा प्रवास त्याचा शिक्षणाचा राहिला, म्हणून त्याच्याविषयीची काही प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे। एक आदर्श विद्यार्थी तो, शाळेत होता, टॉपर होता। मी त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अब्दुल कलाम या सर्व
महापुरुषांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी आदरणीय युवराज तात्या असतील, आदरणीय नाना, आदरणीय आजूभाई, आदरणीय श्यामभाऊ, त्याचबरोबर अलीसाहेब या सर्वांनी अतिशय चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सरांनी सुद्धा सकाळपासून मार्गदर्शन करतच आहे. तर या ठिकाणी मी सध्या जो आहे माझा थोडक्यात प्रवास सांगणार आहे. तत्पूर्वी आपल्या गावातील जे युवक होते प्रवीण घोडेराव अतिशय माझ्या जवळचे होते, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. तर मी प्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्याचबरोबर इतरांना चुकीच्या मार्गाने जाऊ नये असा सल्ला देखील देतो. त्याचबरोबर उद्या 19 फेब्रुवारी आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्याच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देखील देतो. आणि ज्या प्रकारे आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या जयंत्या सर्व समाज एकत्र राहतो, मुस्लिम, हिंदू आणि इतर सर्व बांधव एक राहतात, मराठा, ओबीसी सर्व एक राहतात, तोच आदर्श मी माझ्या जीवनामध्ये घेतलेला आहे. आणि मी शपथ घेतलेली आहे की जेव्हा कुठे मला काम करण्याची संधी मिळेल तेव्हा मी असं कधी भेदोभेद करणार नाही. माझ्या गावचा असेल, जिल्ह्याचा असेल, अशाच प्रकारे मी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माझी सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर निवड झालेली आहे. ओबीसी वेलफेअर खातं आहे, अतुल सावे साहेब त्याचे मंत्री आहेत. तिथे कोणाचं काही काम असेल, कोणाची फाईल असेल, काय स्टेटस असेल तर मला सांगत जा. म्हणजे मी स्टेटस काय आहे काय नाही तुमची तिथं पळापळ होण्याऐवजी मी तिथं तुम्हाला मदत करू शकतो. तर हेच मला बोलायचं होतं. मी छोटा माझा प्रवास वर्णन करतो. माझं 1ली ते 12वीचं शिक्षण इथेच झालेलं आहे. त्यावेळी वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम शाळा आपल्या घ्यायच्या. तर त्यावेळी 9वी ते 12वीपर्यंतची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा झालेल्या, त्यामध्ये माझा पहिला क्रमांक आला होता. त्यानंतर 11वी 12वीच्या झाल्या होत्या, त्यामध्येही पहिलाच क्रमांक आला होता. गणपतीनिमित्त वगैरे काहीतरी कल्चरल प्रोग्राम असायचे. त्यानंतर पुन्हा 12वीलाही तसंच झालेलं, प्रथम क्रमांक आलं. आणि त्यातून मला प्रेरणा भेटली की मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारीच करायला पाहिजे. त्यानंतर माझी परभणी येथे BSc ॲग्रिकल्चरसाठी निवड झाली. त्यानंतर तिकडे गेलो तर तिकडं फिजिकल रॅगिंग खूप व्हायची. पहिले 2-2.5 वर्ष खूप मारायची, 30-30, 40-40 बेल्ट तिथं मारायचे ते लोक. त्यामुळे ते रॅगिंगमुळे मला सुरुवातीला काय समजलंच नाही. पण त्यानंतर मी ग्रीप पकडली आणि मी UPSC करायला लागलो. त्यानंतर मी दिल्लीलाही गेलो आणि UPSCच्या जवळजवळ 3 मेन्स मी दिल्या, पण थोडक्यामध्ये माझा रिझल्ट गेला. त्यानंतर मी पुण्याला आलो, कोरोनामध्ये गावाकडे आलो. पुन्हा MPSCच्याही 2-3 मेन्स मी दिल्या. कंबाईनची एक्झाम असते ग्रुप बीच्या, त्यासुद्धा मी मेन्स दिल्या. आणि त्यानंतर माझं 2023मध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये IB इमिग्रेशन ऑफिसर म्हणून माझी निवड झाली. आपलं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मुंबईचं, तर तिथं मी IBच्या अंडर आम्हाला इमिग्रेशन ऑफिसर म्हणून होतो आम्ही. तर त्या ठिकाणी खूप साऱ्या लोकांना आम्ही क्लिअर केलं. गुन्हेगार असतात मोठे 500-1000 कोटीचे फ्रॉड करणारे, बाहेर देशातून येणारे किंवा आपल्या देशातून पळून जाणारे अशा लोकांना आम्ही तिथं पकडायचोच. आणि वेगवेगळे जे ॲक्टर ॲक्ट्रेस असतात त्यांच्यावर गुन्हे वगैरे तसे लोकंसुद्धा आम्ही पकडलेले. आणि वेगवेगळे जे ॲक्टर ॲक्ट्रेस असतात त्यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी भेटली. किंवा वेगवेगळे राजकारणी जसे असतात, धनंजय मुंडे साहेब असतील त्यांच्याशी माझा परिचय झाला. अब्दुल सत्तार साहेब होते त्यांच्याशीही झाला. त्यानंतर मिलिंद नार्वेकर साहेब जे आहेत अशा लोकांशी मला चर्चा करण्याची, त्यांच्याशी ओळख निर्माण करण्याची संधी भेटली. आणि त्यानंतर झालं असं की पुन्हा माझं त्याच्यामध्येच एक क्लास 1 ACI म्हणून सिलेक्शन झालेलं. परंतु जम्मू काश्मीर वगैरे, नॉर्थ ईस्ट इंडिया वगैरे तिकडं थोडंसं डिफिकल्ट जॉब राहील म्हणून मी त्याचं फारसं प्रिपरेशन केलं नाही. आणि त्याच दरम्यान कर निर्धारण अधिकारी म्हणून सुद्धा सिलेक्शन झालेलं. आणि शेवटची पोस्ट ASO म्हणून सिलेक्शन झालेलं, जी की क्लास 2ची आहे ॲक्च्युली. ती अगोदरची जी होती तर ती IBची होती आणि ती क्लास 1 टाईप होती थोडी पोस्ट. पण मी काय त्याचं फारसं तयारी केली नाही. आणि तिकडं बाहेर जाण्याची माझी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची मानसिकता नसल्यामुळं मी काय ते जॉईन नाही केलं. एकंदर असा प्रवास राहिलेला आहे माझा. शेवटी हेच सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये जे युनिटीचं वातावरण आहे, वेगवेगळे हिंदू मुस्लिम बांधव असतील, मराठा OBC बांधव असतील, दलित बांधव असतील, हे सर्वजण आपण ज्या प्रकारे आतापर्यंत युनिटीने राहत आलेलो आहे तसंच आता इथून पुढेही आपण राहायला हवं. आणि आपण सर्व गावकरीच माझा आदर्श आहात, त्यानुसारच मी बाहेरही राहण्याचा प्रयत्न करतो. आणि या पुढील काळात देखील आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना जे काही मदत लागेल ते मी करण्याचा माझा मानस आहे. आणि यानंतर मी असं सांगू इच्छितो की आपण सर्वांनी
मुलं असतात ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन, त्याचबरोबर वेगवेगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज खूप असतात बाहेर, त्यासुद्धा एक्सप्लोअर करण्याची संधी द्यायला हवी. परंतु त्याच्यासाठी एक महत्त्वाची बाब ही आहे की आपले मुलं जर 10वी-12वीला बेस जर पक्का असेल तरच आपले मुलं पुढं टिकू शकतात. 12वीनंतर किती त्यांनी अभ्यास वगैरे केला तर फारशी यश मिळवण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनी, मला वाटते आपल्या पालकांनी 10वी-12वीपर्यंत मुलांना जितकं स्ट्रॉंग बेस त्यांचा करता येईल त्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि बाकी तर आपले राजकारणी वगैरे लोक जे आहेत तर ते सर्व चांगलेच करत आहेत. विशेष करून आपल्या ग्रामपंचायतची बॉडी आहे त्यांनी नुकतंच पूर्ण पाणी पुरवठा योजना अंतर्गत पूर्ण गावामध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांनी पूर्ण रस्त्यांचं वगैरे पाण्याचं जाळं पूर्ण निर्माण केलेलं आहे. त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. पंचायत समिती सदस्य श्यामभाऊ पण असतील, अशा सर्वांनी आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. तुमचाच आदर्श घेऊन मी पुढे जाणार आहे आणि कुठलंही काम काही असेल तर मंत्रालयात तर मला जरूर कळवा. मी ते माझ्या प्रयत्न करेल, माझ्या परीने जसं होईल तसं. बाकी तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं बाबासाहेबांच्या संविधानानुसार सर्वांना न्याय वागणूक देईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. आणि इथून पुढे अजूनही मोठी पोस्ट मी काहीतरी प्राप्त करीन 1-2 वर्षांमध्ये असं आश्वासन देतो सर्वांना. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.